जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोरोज ते केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. आमचे बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर होतील. तुमच्यासाठी प्रश्नसंच उपलब्ध केला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याची लिंक, सोडवण्याची लिंक व सोडवल्याची लिंक, त्याची निकालाची लिंक तुमच्या पालक, शिक्षक, तुमचे नातेवाईक सर्व पाहू शकतात. आपली प्रगती आपण स्वतःही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचे प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करायचा आहे, युट्यूब चॅनल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, बेल आयकनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्यावर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअपवरच्या लिंक डिलीट झाल्यानंतर तुम्हाला उपलब्ध होत नाहीत, परंतु टेलिग्रामवरच्या लिंक तुम्हाला कधीही पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या तासिकेचे रेकॉर्डेड व्हिडिओचे विक्री करून 5,000 पर्यंत कमवणारे अकॅडमी क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देणारे अकॅडमी 25,000 पर्यंत फी तुमच्याकडून आकारणी करतात. परंतु महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम अगदी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा तासिकेचे लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजित केलेले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयासाठी आपण एखाद्या प्रकाशनाचं पुस्तक खरेदी केलं तर आपला 50 ते 60 उताऱ्यांचा अभ्यास करायला मिळतो. तेवढे उतारे आपल्या पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने 200 प्लस पीडीएफ उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डिंग तासिका तुमच्यासाठी आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 87 मध्ये आपले सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर आधार सराव चाचणी क्रमांक 87 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून 20 भाषा विषयाचे 20 प्रश्न येणार आहेत. 4 उतार्यावरती त्याला 25 गुण आहेत, ते 100% मिळवा. फक्त सूचना एवढीच आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या लिंक सराव टेस्ट वारंवार सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण त्या उत्तरामध्ये मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा. आणि अशा प्रकारे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकही गुण जाणार नाही याची आम्ही आपल्याला खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक स्क्रीनवरती आहे. स्क्रीनवरचा उत्तरा तुम्ही काळजीपूर्वक वाचा व तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. विद्यार्थी मित्रांनो, आवाज बंद करा. टॅबचा आवाज बंद करा. अभिनंदन कृष्ण, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन साक्षी. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा उतारा वाचून झाला आहे. बाकी विद्यार्थी वाचत आहेत, मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अभिनंदन ओम, अभिनंदन कदम, अभिनंदन ओम सोनम. चला, उतारा क्रमांक 87. ब्रह्मदेश व त्या पलीकडील भागात पांढरा मजबूत दात व लांब केसासाठी प्रसिद्ध आहे.
त्याच्या अंगावर तसेच पायावर केसांचे आवरण असल्यामुळे बर्फातून चालताना त्याला थंडीपासून संरक्षण मिळते. तो जंगलात झाडावर राहतो. वनस्पतीचे मुळे, किडे, पक्ष्यांची अंडी तसेच बांबूचे कवळे तुरे, पाने असे अनेक अन्न आहेत. या झाडावर 2-2.5 फुटापर्यंत चढतो, तसेच वरून उड्याही मारतो. दार्जिलिंग येथील प्राणी संग्रहालयात लाल पांडा दिसून येतात. तेथे त्यांचे ब्रँडिंग सेंटर आहे. तसा हा भित्रा प्राणी आहे, पण स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पटाईत आहे. तोंडाने शिट्टी सारखा आवाज काढतो. झाडावर चढणे आणि धपकन उडी मारणे यात तो तरबेज आहे. पहा, पांडा या प्रकारच्या अस्वलाचं वर्णन या उत्तरामध्ये आले आहे. तो कोणत्या देशात राहतो, तो काय खातो, त्याचं अंगावर रचना कशी आहे, शरीरयष्टी कशी आहे, याविषयी या उत्तरामध्ये दिलेलं आहे. उत्तर क्रमांक 87. उत्तरा थोडा मोठा असला तरी यावरील प्रश्न मात्र अगदी सोपे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 87 मधील पहिला प्रश्न पहिला, पांड्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचा. नाही या शब्दाकडे लक्ष राहू द्या. प्रश्न पहिला, पांड्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय ए मजबूत दात, पर्याय बी लांब केस, पर्याय सी अंगावर केस आणि पर्याय डी रंगीत कातडी. यातील एक उत्तर फक्त त्याचं शरीरयष्टी नाही. पहा, मजबूत दात पहिल्या ओळीमध्ये आहे, लांब केस पहिल्या ओळीमध्ये आहे, अंगावर केस. आता केस तर अंगावरच असतात ना, केस थोडे फक्त डोक्यावरती असतात, अस्वलाच्या सगळीकडेच असतात. म्हणजे याचे योग्य उत्तर कोणतं आहे तुम्ही टाईप करायचे. प्रश्न पहिला, पांड्याचे कोणते वैशिष्ट्य नाही, याचे योग्य उत्तर कृष्णा डी उत्तर देतोय, ओम सोनवणे डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर देतोय. चला, लाईव्ह असलेल्या तासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. यशस्वी डी उत्तर देते, साक्षी सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, लवकर उत्तर टाईप करा जेणेकरून आपण लाईव्हचा शिटा पुढे नेऊ. साक्षी खाडे डी उत्तर. साक्षी, येवले सरांना फोन केला होतास त्यांच्या मुलीबद्दल, असे खरं सांगायचं तिला. संतोष थोरवे डी उत्तर, कदम डी उत्तर. चला, सर्व विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलं आहे. मला वाटतंय मागील उत्तराप्रमाणे याही उत्तरापैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलेलं नाही. कदम डी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न पहिला, पांड्याचे कोणते वैशिष्ट्य आलेले नाही, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. प्रश्न दुसरा, पांड्याचे पुढीलपैकी कोणते अन्न नाही? याच्यात पण नाही शब्द आहे. नाही या शब्दाकडे आपण काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला एक पर्याय असा दिसेल की ते त्याचे अन्न नाही. पर्याय ए मांस, पर्याय डी मुळे, किडे, अंडी, पर्याय सी पाने, पर्याय डी बांबूची कवळी तुरे. यापैकी एकच अन्न तो खात नाही, बाकी सगळे अन्न तो खातो. पहा, बांबूची कवळे तुरे 4 नंबरच्या वळीत तो खातो म्हणलंय. किडे, मुळे, किडे आणि पक्ष्यांची अंडी तो खातो म्हणलंय. आणि झाडांची पानं तर तो खातच आहे. पर्याय ओळीच्या 4थ्या ओळीत आहे. पहा बरं, कोणतं नाही खात तो. उत्तर टाकतोय प्रशांत ए मांस नाही. यशस्वी ए उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं. कृष्णा खाडे ए उत्तर. प्रदीप, आरती, प्रीती, सोनाल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत उत्तर टाका. ओम सोनवणे ए उत्तर. साक्षी खाडे ए उत्तर. साक्षी, आज पुन्हा येवले सरांना फोन कर. हरी कदम ए उत्तर. सृष्टी गंडाळ ए उत्तर. उत्तर उशिरा आलं तरी चालेल, फक्त आपलं उत्तर बरोबर आलं आहे. लोकांचं बघून टाकायचं नाही, उत्तरामध्ये उत्तर शोधायचं, नंतर आपलं उत्तर
ठरवायचं मनात आणि नंतरच टाईप करायचं. तोपर्यंत फक्त प्रश्न क्रमांक टाईप करून ठेवायचा. संतोष थोरवे हे उत्तर. चला, हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. पहा, मांस हे खाणारे काही प्राणी वेगळे पहा. वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा हे मांस खातात, आहे का नाही? परंतु काही प्राणी मांस खात नाहीत. जरी अस्वल अंडी खात असलं तरी परंतु ते कोणत्याही प्राण्यांचं मांस खात नाही. जसे कावळे मांस खातात, आहे का नाही? परंतु अस्वल म्हणजे पांडा, या उत्तरात दिलेलं आपलं पांडा नावाचा अस्वल तर मांस खात नाही. पर्याय अगदी योग्य उत्तर. सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. उत्तर क्रमांक 87 मधील प्रश्न तिसरा. लाल पांडा कोठे दिसून येतो? येतो म्हणलंय, नाही येत नाही असं नाही म्हणलं. लाल पांडा कोठे दिसून येतो? पर्याय ए गोवा, पर्याय बी गुजरात, पर्याय सी दार्जिलिंग, पर्याय डी मेळघाट. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर टाईप करा. याचा ओळ क्रमांकही मला अपेक्षित आहे तुमच्याकडून, कारण बाकी विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. प्रशांत सी उत्तर देतोय, दार्जिलिंग. कृष्णा सी उत्तर देतोय तिसऱ्या प्रश्नाचं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत होते खालून चौथ्या वेळेमध्ये त्याचं उत्तर काढलेलं आहे. अभिनंदन प्रशांत, तुला शब्दही सापडला, ओळही सापडली. साक्षी खंडाळ सी उत्तर, सृष्टी खंडाळ सी उत्तर, साक्षी खरे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. पाहू किती जणांचं बरोबर येत आहे. मला असं वाटायला लागलं तुमचा एवढा सराव झालाय की तुमचं उत्तर चुकाना झालंय. सर्व विद्यार्थी अगदी काळजीपूर्वक उत्तर शोधताय, प्रश्न क्रमांक टाईप करताय आणि सेंड करताय. यापेक्षाही कमी वेळ आपल्याला परीक्षेमध्ये लागणार आहे, कारण तिथे पेपर डोळ्यासमोरच आहे, प्रश्न डोळ्यासमोरच आहे आणि उत्तरही डोळ्यासमोरच आहे. एका क्षणात आपण उत्तराच्या ओळीला गोल करून, रेष मारून, प्रश्नाच्या पर्यायाला खोल करून उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्नाच्या त्याच क्रमांकाला आपण गोल करणार आहोत, जेणेकरून आपला उत्तर चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला एका उत्तरासाठी फक्त 4 मिनिटं द्यायची आहेत. 5 मिनिटं द्यायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये 20 ते 20 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 5 मिनिटांमध्ये एक उत्तर पूर्ण करायचं आहे. एका मिनिटात एक प्रश्न. खूप खूप अभिनंदन. ओळख क्रमांकही सांगितला. प्रश्न तिसरा. लाल पांडा कोठे दिसून येतो? योग्य उत्तर पर्याय सी दार्जिलिंग. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा. पटाईत असणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार. पटाईत असणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार. जर असा प्रश्न विचारला तर आपण उतार्याकडे जायचं नाही. त्यांनी म्हणलं नाही की उतार्यात आलेला समानार्थी वाक्प्रचार, त्यांनी फक्त म्हणले समानार्थी वाक्प्रचार. तर यातील योग्य उत्तर आपल्याला मनाला जे योग्य वाटतंय ते पर्याय आपण लगेच गोल करायचा आहे. अशा प्रश्नासाठी उतारा वाचायचा नाही. प्रश्न चौथा. पटाईत असणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार. पर्याय ए तरबेज असणे, पर्याय बी प्रसिद्ध असणे, पर्याय सी आवाज काढणे, पर्याय डी उडी मारणे. योग्य उत्तर टाका. तरबेज, पटाईत असणे, पर्याय ए तरबेज असणे, प्रसिद्ध पर्याय डी प्रसिद्ध असणे, पर्याय सी आवाज असणे, आवाज काढणे, पर्याय डी उडी मारणे. कृष्णा ए उत्तर, ओम ए उत्तर, कदम ए उत्तर, प्रशांत ए उत्तर. पहा, आपण म्हणतो हा मुलगा झाडावर चढण्यात पटाईत आहे, म्हणजेच कसा आहे तो? तुम्ही योग्य उत्तर टाकताय सर्व विद्यार्थी. चला, लाईव्ह तासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. आमचे काही विद्यार्थी लाईव्ह तासिका करतात पण उत्तर टाकत नाही, खूप आळशी होत चालले ते. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत उत्तर टाकत चला. प्रश्न चौथा. पटाईत असणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार आहे. पर्याय ए अगदी योग्य उत्तर. ए उत्तर दिलेल्या कदम ए उत्तर. ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. योग्य उत्तर होतं ए तरबेज असणे. आपण असंही म्हणतो बा, कबड्डी खेळण्यात हा मुलगा खूप पटाईत आहे, म्हणजेच कबड्डी खेळण्यात हा मुलगा खूप तरबेज आहे, असा याचा अर्थ होतो वाक्प्रचाराचा. याचं योग्य उत्तर ए आहे. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन.
तुमच्यासाठी प्रश्न 5वा, पांड्याचे पुढीलपैकी वैशिष्ट्य कोणते? पांड्याचे पुढीलपैकी वैशिष्ट्ये कोणते? पर्याय ए झाडावर चढणे, पर्याय बी धाडकन उडी मारतो, पर्याय सी शिट्टी सारखे आवाज काढणे आणि पर्याय डी वरील सर्व. यशस्वी 4थ्या प्रश्नाचे उत्तर देते. बरोबर आहे थोरवे ए उत्तर. चला 5व्या प्रश्नाचं उत्तर टाका. थोरवे यशस्वी, तुमचं अभिनंदन. 4थ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 5वा प्रश्न प्रश्नांनी सगळ्यात आधी उत्तर टाकलंय डी वरील सर्व. पहा याची ओळ क्रमांकही शोधून टाका जेणेकरून बाकी मुलांनाही याचा फायदा होईल. शेवटच्या 2 ओळीमध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय शेवटच्या 2 ओळी वाचा. ओम सोनवणे डी उत्तर, कृष्णा खळे डी उत्तर. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर टाईप करा. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आदित्य, असावरी, महेश, भागवत, त्याला साक्षी गंडाळ डी उत्तर, संतोष तोरवे डी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या 2 ओळी जर वाचल्या आपण. तोंडाने चिठ्ठीसारखा आवाज काढतो, झाडावर चढणे व धाडकन उडी मारणे यात तो तरबेज आहे. पहा म्हणजे तीनही पर्याय अगदी बरोबर आहेत. यशस्वी डी उत्तर, कदम डी उत्तर. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. याही उत्तरावरील कोणताही प्रश्न चुकलेला नाही. या उत्तरातही तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतले आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 5वा, पांडा पुढीलपैकी वैशिष्ट्य कोणते? योग्य उत्तर पर्याय डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 87 इथे पूर्ण करत आहोत. उत्तरा खूप सोपा होता, उत्तरा मोठा होता, परंतु त्या प्राण्याचं जर वैशिष्ट्य, जीवन कल, राहणीमान आपण पाहिलं तर आपल्याला सगळे उत्तर बरोबर देता आली. अद्यापही आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन केला नसेल, व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा. तुम्हाला तिथे सर्व लिंक एकाच ठिकाणी मिळणार आहेत. युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या लिंक फॉलो करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा शिकवलेली पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या किमान 10 मित्राला या तासिका जॉईन करायला सांगत चला. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात तुम्हाला 500 पेक्षा जास्त लाईव्ह तासिका, 600 पेक्षा जास्त लाईव्ह तासिका पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत असं कसं होईल? आपला अजून एक उत्तरच बाकी, तेवढंच 20 पैकी 18 बरोबर आले. कसं शक्य आहे? असं खोटी कमेंट करत नका जाऊ विद्यार्थी मित्रांनो. बाकी विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आपला उत्तर क्रमांक 87 इथे पूर्ण होतोय.